हरी जय जय राम हरि जय राम जय राम जय राम हरि जय राम जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख बहुत दुःख रोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रखुमा देवी वरा सर्व सुखाते बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जाती पंढरीसा जाती पंढरीसा जाती पंढरीसा जाती पंढरीसा मने जाईन
कया आहे संसारा मने जाईन प्रयास मने कया आहे संसार ऐसे बोले तो खरा ऐसे बोले तो खरा कया आहे संसार कया आहे संसारा काय चालले बापू अजून रोज बघायला पण काय बोलणं होईल असो नको भावा असो नको भावा जो आ देखे पंढरीराव जो आ देखे पंढरीराव कया आहे संसार कया आहे संसारा जो आ देखे कया आहे संसार चंद्रभागे नाती चंद्रभागे नाती चंद्रभागे नाती तुका म्हणे भलत्या याती तुका म्हणे भलत्या याती कया हे संसार ऐसे बोले तो खरा म्हणे भलत्या याती तुका कया हे संसार खरा वार कुमारी उडो पार कुमारी जय 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 उडो पार कुमारी
कुंडलिका वरदे हरिविठ्ठल
श्री ज्ञानदेव कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ महाराज की जय स्वर महाराज की नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालती तया नमो तीर्थ पंथे चालती तया एती बोलाविता चासी नमो एती बोलाविता चासी नमो नमो तीर्थ पंथे चालती तया नमो तीर्थ पंथे चालती तया बोलाविता चासी नमो एती बोलाविता चासी नमो नमो तीर्थ पंथे चालती तया नमो तीर्थ पंथे नमो तीर्थ पंथे चालती तयासी येती बोलवीत त्याशी नमो ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा शरण शरण एकनाथ तुमचे चरणी माझा माता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावा व्यासुबटा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या विठाला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळेमध्ये ब्रह्मलीन परमपूज्य प्रातस्मरणीय श्री संत गणेशनाथ महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र उजनी ते पंढरपूर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध एकादशीच्या सोहळ्यासाठी म्हणून उजनी तीर्थक्षेत्रावरून पंढरी तीर्थक्षेत्राकडे आज दुसरा मुक्काम आहे. मौजी काकरंबा हस्तो पवित्रम यदिदान पुण्यः पादो पवित्रम यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रम यदि नाम घोषः हृदये पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा या सुभाषिताप्रमाणे उदार अंतकरणाने लेने को देने को तरणे को आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त मैलाची दगड आहे ती म्हणून सांगत द्यायचं. रामरसाची चवी दुजे रस रुचती केवी किंवा महाराज असे म्हणतात
एक एक घास घेता वदनी कोटी कोटी घंटा वाजे गगने धर्म म्हणे ग चक्रपाणी काय नवल वर्तले. काय नवल काय इथं श्री संत गणेशनाथ महाराज पादुका पालखी सोहळा क्षेत्र उजनी ते पंढरपूर पर्यंत चालत असताना आज दुसऱ्या मुक्कामाची अन्नदानाची पंगत होती म्हणून घंटा वाजली. कोटी दंडवत त्यांच्या चरणी. आणि उजनी ग्रामातून निघालेले सर्व भाविक जवळजवळ 500च्या वरी संख्या आहे. आता उद्या जाऊन ती 1000च होती काय की वाटायला. अतिशय प्रेमानं आनंदानं हा सोहळा पंढरपूरपर्यंत जाणार आहे. आणि दररोज वाट हे चालावी पंढरीची गात जागा प्रेम मागा विठ्ठला गात गात. आणि पुन्हा खात बी खाल्ल्याशिवाय गायला तर कसे ह्याच्यासाठी खावंच लागणार आहे. म्हणून आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या मायबापांच्या चरणी कोटी दंडवत. तसं तरी उजनीतून 500ची संख्या मला कमीच वाटायली. अजून थोडी वाढलीच पाहिजे. किती वाढली पाहिजे? 2 घराड 1 माणूस तरी राहायला पाहिजे. 2 घराड. मग आता उंबरा किती आहे? आम्हाला काय गहू द्यायचा आहे का तांदूळ द्यायचा आहे सोडून द्या. पण ही नामी संधी आहे. नामी संधी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात पावलो हा देह का गटाळी न्याय न घडे उपाय घडवले आंधळ्याच्या पायी धनाची चरबी अघटित तेवी घडवले. हा मनुष्य देह मिळणं ही आंधळ्या माणसाच्या पायाला सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा लागावा, चरबी लागावी. भाव थोडा आहे का सोन्याचा? 2 लाखाला गाठलाय आणि एका रोकड्यात 10 तोळ असते ते. आता चरबीत किती निघतेलं काम माहीत आहे का? तसलं गबाळ आहे ही मिळणं म्हणजे ते गबाळ आहे. आणि या गबाळाला जर आपण ठोकारून जर बाहेरून जात असू तर मग आपल्या एवढं दुर्भाग्य नाही. म्हणून म्हणलो असो महाराज सांगतात मनुष्य जन्माला आलेल्या जीवाला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. हे बघा इथं आल्यानंतर एक विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. हा पहिला विचार करायचा आहे. माऊली तर प्रश्न विचारतात कोण्या कारणाशी आला तुम्ही येथे पहावे चित्ता ते विचारून. इथं कशाला जन्माला आलो? आपण जो प्रपंचात सगळी मौज मजा मारतो त्याच्यासाठी का? त्याचं उत्तर नाही आहे. मग इथं कशाला आलो नाही, आपल्याला पाठविले. महाराज सांगतात भोगे रोगे जोडोलिया दिले म्हणून पाठविले. आपल्याला पाठविले ना, मग त्याचं सुवर्ण करायचं आहे, सोनं करायचं आहे त्या संधीचं. म्हणून आपल्याला एक विचार करायचा आहे की इथं आल्यानंतर आपलं हित कशात आहे पहिलं ओळखून बघायचं. हित कशात आहे? हे प्रपंच करण्यामध्ये हित नाही असं म्हणायचं नाही, पण त्या नेमाचा प्रपंच आपला नाही म्हणून बोलायचे. त्यांना बोलायची का पाळी आली? जोडवलिया धन उत्तम व्यवहारे असं आपलं थोडंच चालले. कुठं का होणं थोडी लबडीचे लागले ना. महाराज म्हणतात मग त्याच्यात अडकून बसून काय फायदा आहे? त्याच्यात राहायचं पण त्याच्यापासून वेगळं राहायचं आणि नेहमी हितावर डोळा ठेवायचा. हित कशात आहे? तर हित आपलं जन्म मरणाचं खंडन करून घेण्यात आहे. जन्म मरणाचं खंडन करून घेण्यासाठी संतांनी एवढा अट्टहास केला की आपल्याला ते सगळं अवगत व्हावं. याच्यासाठी महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया
झालो संतांचे मार्ग अडराने भरले जग वचिष्ठाचा भाग शेष उरला तो शेऊ. त्यांनी एवढा टास केला कशासाठी? आपल्याला कळावं म्हणूनच, नाहीतरी काही देणे घेणे नव्हतं. पण त्यांना की वाली बुडते हे जन न जे कवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून संतांनी अट्टास केला आणि सांगितलं आपल्याला, तो हारे श्री हरी किंवा महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. आपलं हित आहे आणि ते हित कशाच आहे? हुडकायला जात असताना ज्या ठिकाणी जायचं आहे ते एकच ठिकाण सांगतात, सगळ्या ठिकाणाची चर्चा करत बसायला आम्हाला वेळ नाही. अवघे जेणे पापणासे ते हे उभे पंढरीशी गात जागा प्रेममा गा विठ्ठला. महाराज सांगतात उगा ह्या देवाकडे त्या देवाकडे त्या जर्शीच्या वासरावरील लाता खाऊन फिरत तरी नेमकं गाठायचं. जसं विहंगम मार्ग आहे, मौलीने सांगितलंय. राघू पोपट आता आंब्याच्या पाडला गेल्यावर काय अख्खा आंबा चापटीत बसतात काय? ते अचूक त्या पडाच्या आंब्याला टोच मारतात, हे की नाही? तसं आपण अचूक करायचं आहे. वेळ नाही आपल्याकडे, वेळ नाही. कीर्तनाला म्हणे ना मी जगायचं त्या बाबतीत बोलायला. कीर्तनाला मोठ वेळ आहे की पहाटे तर जायचं आहे उठून नाही. आपल्याला वेळ नाही. ग्रंथ पाहो तरी आयुष्य नाही हाती. काय करावं? काही करायला गेलो तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. म्हणून कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला हित कसं साधता येईल हे बघायचं आहे. महाराज म्हणतात अवघे जेणे काही जे असतील तुमच्याकडचे त्या सगळ्या पापाचा एक असा बिंडा केला, गठोडं बनलं गठोडं, आणि ते गठोडं घेतले. अवघे जेणे पापणासे, त्या सगळ्या पापाचा एकदाच नायनाट करण्यास कसली का असे ना ती, मग आधी दैविक असो, आधी भौतिक असो, आध्यात्मिक असो, डोळ्याकून घडलेली, हाताकून घडलेली, पायाकून घडलेली, कानाकून घडलेली, जिभेकून घडलेली, कुठली का घडलेली पापासनात, अनंत जन्माची का असनात, या सगळ्या पापाचा नैनाट ज्या ठिकाणी होतो ते ठिकाण महाराज सांगतात. ते ठिकाण कुठं आहे? ते म्हणजे भीमा तिर्यक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. महाराज सांगतात त्या पंढरपुरामध्ये बळिया माझा पंढरीराव सर्व देवांचाही देव. आता आमचा देव वेगळा आहे पुन्हा म्हणून सांगायचं नाही का? सगळ्या देवांचा देव आहे आणि तो म्हणजे पंढरीराव आहे. आणि तो परमात्मा तिथं उभारलाय. सगळ्या अवताराची रास आहे ते. म्हणून महाराज सांगतात इकडं तिकडं कुठं हुडकत फिरू नका, का तुम्हाला ते जमणार नाही, आम्ही करून बघितलं असं महाराज सांगतात. का आता एक 75 वर्षे सुवर्ण महोत्सवी चाललंय म्हणून वारी चालू आहे. नाहीतर इतके दिवस काय होती काय वारी? नाही होती, पण ज्यांनी जीव भाव देवाकडे ठेवलाय त्यांचीच होती, बाकीच्या सगळ्याची नव्हती. महाराजांतर अशी वेळ पुन्हा नाहीच नाही यायची. वाऱ्या करीत फिरू नका, इकडं जा तिकडं जा, केदार बद्री अमकं तमकं हे करूच नका. का आम्ही ते सगळं करून बघितलं म्हणले. माऊली नामदेव राहायला म्हणतात, नामदेवा भूतळीची तीरते पाहावी नयनी, ऐसे अर्थ म्हणी विष्णुदासा. हे विष्णुदास सप्रेम प्रेमानं भगवान परमात्म्याला वश केलेल्या नामदेवराया, मला असं वाटायला लागले की आता प्रत्येक जण आपापली चोख ड्युटी बजावायला की नाही हे बघायला जायचंय. म्हणजे काय बघायचं आहे? सगळ्याचं काम व्यवस्थित चालू आहे का ते बघायचं. कुठलं बघायचं आहे? भूतलावरचं बघायचं आहे. आता आपण महाराष्ट्रातून बाहेर अजून निघालो नव्हतो, काय जायची बी गरज नाही. महाराष्ट्र एवढं सुखच कुठं नाही. माऊली सांगतात तसं तुकोबाराही सांगतात
की बाबा इकडं तिकडं फिरू नका म्हणण्याचा मतीचा अर्थ एवढाच आहे का आम्ही ते फिरून आलो. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले. उदंड वर्णिले क्षेत्रमयी उदंड वर्णिले आयशी चंद्रभागा ऐसा विठेवरी देव कोठे. उदंड बघितलं उदंड ऐकलं उदंड पाहिले बघितली. काही काही तीर्थाची महती बघितली काही काही क्षेत्राची महती बघितली. महाराज सांगतात पण कोठे काही एक आहे एक नाही. हे की नाही आपला जसा प्रपंच आहे की नाही काहीतरी रोज कमीच असते आपली आहे की नाही. तसं महाराज सांगतात तसं त्या सगळ्यात बघितलंय काहीतरी एखादी गोष्ट कमी आहे पण पंढरपूर मात्र तसं नाही सार्वभौम आहे. काय कमी आहे पंढरपुरात. महाराज सांगतात कथा त्रिवेणी संगम हा देव भक्त आणि हा तेथी देऊत चरण आचरण महाराज सांगतात उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे परी ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देव कोठे. असं कुठंच नाही. अजून या पुढे जाऊन महाराज सांगतात तिथं त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. समोर देव आहे हा देव आहे ओळख करून देणारे संत तिथं आहेत. ज्याच्यामुळे आपल्याला त्या स्वरूपात मिसळायचं आहे ते भगवान परमात्म्याचं मंगलमय नाव त्यांच्याकडे आहे. महाराज सांगतात काय कमी आहे तेथे उत्तम चरण रज वंदिता. म्हणून भगवान शंकरांनी सुद्धा पहिली वारी पंढरपूरची केली आणि आपल्यासारखी केली नाही. जाता जाता सगळ्याला एकाला सोडून पलीकडे गेले निश्चळ होऊन गेले. म्हणून तर तया ते मी माथा मुकुट करी विठ्ठल विठ्ठल. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जगद्गुरु तुकोबराय सांगतात असं ते अतिशय तीर्थक्षेत्र आहे. भगवान परमात्मा तिथं उभा आहे. धरिष्ठ धैर्याचा वरिष्ठ भक्तीचा धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिकाच्या भावार्था
आणि त्या पुंडलिकाने भगवान परमात्म्याला विटेवरती उभं केलं. खर तर पुंडलिकाचं पहिलं आपण दर्शन तर घ्यावंच लागतील, पण आभार त्यांचंच मानावं लागतील. आणि त्यांना विचारावं लागेल, महाराज हे कसं काय शक्य झालं असल्या धावपळीच्या युगात? जरा त्या खऱ्या वर्मापासून आपण लांबच चाललोय. बाकीचं नाही काय बोललं तरी बरं आहे, पण पुंडलिकाने काय केलं हे बोललंच पाहिजे, है की नाही? नाही तर काय, नाही तरी काय थोडी असं होईल. किंवा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ऐसे झाले वाचून करणे तो सीन वाटत असे. किती दिवस वाऱ्या केल्या आणि पुंडलिकाला समजून नाही घेतलं तर वाऱ्या नाही त्या मुंग्या मुंगळे निलगिरीच्या झाडावर खाली वरी मारलेल्या चक्राच येत्या त्या. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांच्या सेवेची पुण्य आहे की भगवान परमात्मा युगे झाली 28 अजून उभा आहे. तुकोबराय सांगतात, पुंडलिकाने काय केले एवढंच करा, बाकीचं काहीच करू नका. पुंडलिकाने आई वडिलांची सेवाच केली, दुसरं काही केलं नाही. आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, वैकुंठा जावया तपाते सायास लागे जीवा, नाश करणे बहुतया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तो परमात्मा त्या पुंडलिकाच्या भावनेमुळं, त्याच्या शब्दात गुंतून तो भगवान परमात्मा तिथं उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. कमरेवरती हात ठेवून भगवान परमात्मा उभा आहेत. त्यामागे बरेच अर्थ दडलेले, आपल्याला किती बघायचे आहे तेवढेच बघू. महाराज म्हणतात कमरेवर हात ठेवले, पाय समय, सगळं 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 समय. असं का केलं देवाने? आपण त्यातून एकच घेऊ की भगवान परमात्मा इशारा करायला लागलेत आपल्याला, या भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा जाता कटी कर ठेवून या. या भावाचं पाणी जे आहे ना, हे तुम्हाला वाहून नेण्या इतपत नाही, एवढं आहे पाणी, एवढंच आहे. म्हणून काय करा, तुम्ही या अलीकडं. पण कुणीच यायला तयार नाही. त्यावेळेला मग 4 युगाचे भक्त असणारे नामदेवराज ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या सान्निध्यात आले, त्यावेळेला देवानी सांगितलं, नामदेवा या लोकावाली सांग, कुण्या डोळ्यावर धूर आलेल्या इकडं तिकडं फिरायला लागलेल्या लोकांना सांग, काय सांगायचं आहे. देवानी सांगितले, देव गुज सांगे पंढरीशी रे, देव गुज सांगे पंढरीशी रे. प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे. काया वाचा मन दृढ धरा जीवी, काया वाचा मन
दृढ धराजी प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे प्रेम चित्ती घ्या रे नाम काया वाचा मना दृढ धराजी सर्व मी चालवी भारत्यांचा. नामदेवराय तुम्ही एक काम करा, लोकावाला सांगा उगा ही तर तसलं तीर्थय ना असलं तीर्थय म्हणून जाऊ नका, घोटाळ्यात पडचाल. नारदासारख्याला जर तीर्थाची कदर न झाल्यामुळं जर फसगत होत असेल, तुमचं माझं काय घेऊन बसलं? उगा नाही त्या कुंडात आंघोळ केली भलतच झालं तर कोण जिम्मेदार आहे? त्यांना सांगा तिकडे जाऊ नका म्हणावं. का तिकडली सगळी सण जगातली सगळी तीर्थ दररोज दुपारी 12 वाजता इथे येत असतात. कुठं? पंढरपूरला. म्हणून त्यांना सांगा तिकडे जाऊ नका म्हणावं, इकडे या म्हणावं. आणि इकडे येताना उगा फुकट इष्ट्या म्हणून येऊ नका. तसं टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची, कशाची तमा न बाळगता देहभाव अगदी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून मुखाने अखंड भजन करत सप्रेमाने या म्हणावं. उग कमिटी म्हणली, ह्यानी सांगितलं, ह्याने नाही गेलो, पुन्हा आपल्याला अशी तसल्या भानगडीत नाही जाता न जाता सद्गतीत अंतकरणानं सप्रेमाने या म्हणावं. पंढरपूरलाच या म्हणावं. येताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला. येताना गात या, टाळची पोळ्या वाजवी, ऐक नाही सारखं गात या. घरचं नव काल परवा झालेलं ही महाराजाचं गात जायचं आहे. तुम्ही आलो का नाही तसं, मग शरीर तर इथं गुंतून राहील, मनानं तर तिकडलं ध्यान करायचं आहे, हृदयामध्ये तर सप्रेम ठेवायचं आहे. काय कमी पडलं? पवित्र तो देहवानी पुण्यवंत असं होईल. आणि महाराज सांगतात सप्रेमाने तुम्ही काया वाचा मन. वाचा तर भजनात गुंतली आहे, हात टाळ वाजून येत गुंतलेत, मन तिकडे लावलंय, सप्रेम आहे, डोळे झाकून आहे. मग महाराज मला तुमच्याकडे यावं लागतं आणि तिकडली घरची राहिलेली सगळी कामं अर्धी मला करावी लागतात. मी काय करतो माहिती आहे का? तुम्ही जर असं आलो, सर्व मी चालवी भारताचा, येणाऱ्या फोनला सुद्धा फोन पे माझी मीच करतो. त्याला वाटावं कसं घ्या माणसानं तर काहीच बोललं नाही, फोन पे कसं केलं, सगळं करतो तो महाराज. फक्त या विश्वासाने त्याच्याकडे जायला पाहिजे. आपण त्या विश्वासाने जात नाही, त्याच्यामुळं मग आपल्याला कधी कधी महागारी यावं लागतं. महाराज म्हणतात काया वाचा मन दृढ धराजी सर्व मी चालवी भारताचा. चालवलं नाही का आतापर्यंत? नरसी भरेली हुंडी नरसी मेहत्याची, धनाजी चाट्याची शेतपेरी, आहे की नाही? हा पुष्कळ मोठा पुरावा आहे. एवढा पुरावा आपल्या उशाला असून जर आपल्याला याच्याबद्दल काही जाण नसेल तर मग आपल्यासारखी नशिबानं आपणच की. देव सांगतात पंढरपूरला या म्हणावं. का बरं? अरे बाबा इथं सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. इथं आलो की या चंद्रभागेला नुसतं बघितल्या
महाराज त्रनागिनी मेळे समरस झाले एवढेच. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, जगातली सगळी तीर्थ घडल्याचं पुण्य मिळतं महाराज म्हणतात. आणि ते पुण्य नुसतं मिळत नाही, वाढत जातं वाढत जातं. महापूर 8 दिवस आल्यावर कसा महापूर रोज वाढत जातो, तसं पुण्य पिके पापा नाश, पापाचा नाश होतो आणि पुण्य पिकत राहतं. मग त्या पुण्यावर आयुष करण्यासाठी तर म्हणून पंढरपूरला या म्हणावं, त्यांना सांगा. नामदेवरायला देव म्हणतात, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं चंद्रभागेला बघितल्या बघितल्या एवढं पुण्य मिळतं. आंघोळ केल्यावर महाराज म्हणतात चंद्रभागे स्नान. मग तर महाराज बोलायचंच नाही. सगळ्या ताप झाले, पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. म्हणून काय करा, या म्हणावं. आणि तुम्ही इकडं आलो मग तारीन भवसिंधू, हा माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही जर माझ्या मताप्रमाणे तुम्ही इकडं आलो, तारीन भवसिंधू घ्या रे माझी भाग, मी वचन देतो. नुसतं वचन देत नाही आपण, नुसतं म्हणतो देवा साक्षात मंदिरात उभारलो, झाडाखाली उभारलो, वाट्यावरी चाललो आणि लय पुन्हा अवजड झाले तर गळ्यात तुळशीची माळ काढून दाखवायला कमी करीत नाही आपण. खोटं असून एवढं आहे, देव तर खरं बोलायला लागलीत. साक्ष पुंडलिक करुणी बोले, पुंडलिकाला साक्ष ठेवून सांगतो. अजून भरोसा नसला तर नामदेवरायला विचारा. आहे त्या भरोसा नामी माझ्या, लटिके जरी असे नामयाशी पुसा. आहे त्या भरोसा नामी माझ्या, तुम्ही फक्त येऊन बघा, सगळा भार मी वाहतो. काय कमी आहे मग, ना जायला काय अडचण आहे का? पण तरीही माणसं जायला तयार नाहीत. म्हणावं लागतं चला पंढरपूरला, आता आपल्याला जायचंय चैत्रवारीला, चला पंढरपूरला. आलो असतो पण महाराज सांगतात बरोबर काही अडचण नाही. महाराज अजून पुढे जाऊन सांगतात, हे पंढरपूर एवढ्यावरच नाही, अवघ्या संता एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. महाराष्ट्रात जेवढे प्रमुख संत होऊन गेले, प्रत्येकाकडे जायचंय का, जाऊन आले का, जायचा मनात विचार आहे का, अशी किती उग बोटावर मोजणे इतकी माणसं निघतील, हे की नाही. आळंदी आणि देहू सोडलं तर पैठणची वारी आहे, शावता महाराजाची वारी आहे, हे की नाही. ह्या सगळ्या घोटाळ्यातून माणसं बरीच मागं पडते असं महाराज सांगतात. मग तुम्ही काय करा, या सगळ्याला जर एकदा पाहायचं असेल तर पंढरपूरला या म्हणावं, त्यांना सांगा. म्हणून तर आषाढी कार्तिकी विसरू नका मग, सांगत से गुज पांडुरंग. कारण ती सगळी मांदियाळी इथे असते. महाराज एवढ्या सगळ्या पर्वणी आहेत, त्या एवढी सबसिडी त्या पंढरपूरच्या नावावर आहे, तरी आपण जायला तयार नाही. महाराज सांगतात, अहो आता काय सांगावं पंढरीचं महिमान, पुष्कळ वर्णन केलं महाराजांनी, पण माणसं तयार नाहीत. नका जाऊ, पण उग होय तरी म्हणा की, होय तरी म्हणा. जगात कुठंच लबाड बोललेलं आपलं म्हणजे चालणार नाही, पण पंढरपूरच्या बाबतीत 100% सबसिडी आहे. 100%. काय झालं, वारीला आलो असतो पण आज नाही, कधी दशमी दिवशी येतो. उगम म्हणायचं आहे, पण उगम म्हणायचं नाही बरं का. उगम म्हणीत म्हणीत माणूस नक्की दशमीला निघून जाते, पुन्हा अजून आमच्या नावानं खपरं फोडतात. पंढरपूरच्या बाबतीत जरूर लबाड बोला. महाराज सांगतात पंढरपूरला येऊ नका, आपण जाणाऱ्याला तरी येती बोलवी त्याशी नमो. महाराज म्हणतात पंढरपूरला नका येणार तुम्ही, पण जाणाऱ्याला तर म्हणा, अहो जाऊ द्या, जावा, तुमच्या म्हशीची वैरण पाणी मी करीन. वारी केल्याच्या 5 पट पुण्य मिळतंय. नका देऊ, पण म्हणा चाललो का पंढरपूरला, हो मग थोड्या वेळाने मी तुमच्याकडे माघारी येतो आणि 500 रुपये तुम्हाला खर्चाला देतो. देऊ नका, पण म्हणा नुसतं
खिशेतली कायम 500ची नोट आबाजीत रोजच राहील, तुम्ही बघा म्हणून. पण तेवढं म्हणल्यावर आपल्याला वाटते लवड कुठं. आता इतके खरं बोलूनच जन्म काढलाय का आपण? नाही ना महाराज. पंढरपूरला जाण्यासाठी काही होय म्हणा का महाराज सांगतात तया आहे संसार, असं म्हणायचं नाही. त्याच्या संसारावरती चिरा पडतो विठ्ठल. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या शब्द सांगतात रे सा जाती पंढरी सा. जाती पंढरी सा. दया है संसार. जगद्गुरु तुकोबर शंका जाती पंढरीस म्हणे जाईन तयास. चला पंढरपूरला, आज नाही हो एकादशी दिवशी पर्यंत लबड बोला तरी सबसिडी आहे. काय झालं एकादशीला आलोच ना, जमलं नाही हो. काल्याला येत, आता काल्याला कुठं आपल्याला माघारी यायचं असते. नाही काल्यापर्यंत आम्ही राहत ना बरोबर. पण या वर्षी नाही, पुढल्या वर्षी नक्की. दिवाळीच्या सणात लेकी असं बोले तुकोबर आहे सांगतात. महाराज म्हणतात या वर्षी नाही येणं झालं, पण पुढल्या वर्षी बरी नक्कीच येणार ना. हा खोटं नाही बोलत. आता सालभर खोटं बोलेल कुठे नाही, ती पुढल्या वर्षी. जसं महाराज सांगतात
दिवाळीच्या सणाला वडिलांनी नेहला येतो असं मुलीला निरोप गेल्यानंतर ती जशी दीपावली कधी येईल वाट बघत बसते. आपल्यासाठी देव बसत असतील काय? आपल्यासाठी नाही. ज्याने ठेवीत पायी जीव थोडा केलाय, जे भगवान परमात्म्याच्या कायम संबंधात आहेत, त्यांच्यासाठीच वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आपली वाट बघतो का नाही का माहिती आहे का, नाही आलेलीच बरी आहे ती असं म्हणून बसतो का माहिती आहे. काही का असं ना आपल्या आपल्या कर्मधर्माप्रमाणे होत असेल, पण महाराज सांगतात ज्यांनी असं सांगितलंय त्यांच्यासाठी नुसतं पंढरी पंढरी म्हणलं तरी, आणि मी पंढरीला या नाही पुढल्या नाही पुढल्या नाही पुढल्या नाही पुढल्या नाही, पण दरवर्षी मी जातोच असं म्हणणाऱ्यासाठी तया आहे संसार, त्याचा संसार नाहीसा होतो. मग सगळे संत काही वेडे होते का सांगा. तुका तरी सहजची बोले वाणी, ऐक नाही काय जगद्गुरु तुकोबर आहे. अहो सगळ्या वेदाचं मंथन करून करून ज्यांनी एक अमूल्य असा ठेवा बाहेर काढला, ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याशिवाय त्यांनी काहीच पाहिलं नाही, ज्यांच्याकडे एवढे आघात होऊन सुद्धा त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं केलं त्यांनी. महाराज भगवान परमात्म्याची मर्जी आहे समजून ज्यांनी आपला सगळा देह भगवान परमात्म्याशी समर्पित केला आणि तिन्ही काळातलं ज्ञान एकदाच सांगून टाकलं, जे पाहिजे ते त्याच्याही पुढे जाऊन. महाराज म्हणतात ते तुकोबर आहे सांगतात, माझ्या वडिलाची मिराशिका देवा. विश्वंभर बाबापासून ही वारी चालत आलेली आहे, आत्ताची नाही. म्हणून तर महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. जगद्गुरु तुकोबर यांनी केली. विश्ववंदनीय माऊली महाराज म्हणतात ज्ञानाच्या सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. किंवा महाराज म्हणतात आता काय माऊलीचं तरी कुठं कुठं वैभव कसं किती वर्णन करायचं. महाराज म्हणतात त्या माऊली ज्ञानियांचे राजे गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. सगळे जेवढे काही ज्ञानी आहेत, मग कोणी कसला का ज्ञानी असणार, त्या सगळ्या ज्ञानियांचे राजे आहेत माऊली. म्हणून तर 750 वर्ष झाली अजून आपल्याला ज्ञानेश्वरीची उकल होईना का व्हायला लागली नाही ना. महाराज काय वैभव आहे ते अजून पुढे जाऊन बघायचं झालं तर महाराज सांगतात 56 भाषेचा केला से गौरव बवार नवीनाव उभाविली. त्या ग्रंथामध्ये 56 भाषाच्या अजून आपल्याला मराठी नीट जमून आहे. 55 पावणे 55 म्हणजे पावणे 56 अजून महागच आहे. आता ह्या जन्मात तर ती काही जमायचं नाही म्हणून महाराज म्हणून घ्यायला लाजावं आहे की नाही. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. ही सगळं ऐकून बोलून वाचून आपल्याला सुद्धा नीट चालायची कुवत नाही आपल्यात, बिनचलवायची कुठे. महाराज म्हणतात काय कमी होतं त्यांच्याकडे दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. वैभव एवढा आहे महाराज, काही आहे त्यांच्याकडे. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, सगळं असून सुद्धा माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी पांडुरंगी मन रंगले. काय कमी होत तरी त्यांनी वारी केली आणि आपल्याला म्हणलं की हे महाराज येता का वारी.
हाय ती 2-4 अभंग पाठ काय बोले त्याने वारी केली हे की नाही. पंढरपूरची वारी सामान्य भगवान शंकरांनी केली. आता तिथून इथपर्यंत इथून जगद्गुरु तुकोबापर्यंत महाराजांपर्यंत गणेशनाथ महाराजांपर्यंत पुन्हा आपलं ती काही सामान्य होते का नाही ना. महाराज काय तिथला महिमा वर्णन करावा पण आपण त्या महिमेला बगल देऊन जावं ही शोकांतिका आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तसं म्हणू नका. काय नाही भाव नसला तरी नसू द्यावं. असो नसो भाव असू द्या नाही तर नसू द्या बघून तरी उत्पन्न होईल ना. आपल्याकडं मड बघितले की रेड येत असते. तसं लोकांनी चालल्यावर लोकांनी अभंग म्हणल्यावर लोकांनी भजन म्हणल्यावर लोकांनी टाळ वाजवल्यावर लोकांनी मान डोलवल्यावर आपलं मध्ये उगत थोडं का होणं हलेल की का नाही हलायचंय. असो नसो भाव जो हा देखे पंढरीराव तया हे संसार बोलायचंच नाही. म्हणून महाराज म्हणतात या पंढरपूरला दुसरीकडे कुठेही जाऊ नका. पंढरपूरच्या बाबतीत सगळं काही तुम्हाला माफ केलं जाईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या गणेशनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूर या वाटचालीच्या सेवेमध्ये आपल्याला निरोप देतात. तुम्ही सगळी चला या रे लहान थोर या ते भलत्या नारे नर कोणी या सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भाव असू द्या नसू द्या भावाशिवाय तर काही चालतच नाही. भावे विन देव न कडे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कडे. महाराज अजून सांगतात भाव धरील तया तारेल पाषाण. ज्याचा जसा भाव आहे तसा देव त्याच्यासाठी तयार होत असतो. म्हणून जेवढा आहे तेवढाच भाव घेऊन या. नसलं तर नसूही द्या. फक्त एकदा बघा त्याला डोळे भरून. एकदा का त्याला बघितलं का ती काय करतो मग चुंबकासारखं ओढ लावतो. पाहिलिया वेद लावी एकदा बघितलं की ती वेळ लावतो आणि आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करतो. म्हणून तरी एकदा बघा. महाराज म्हणतात एवढं बी केलं कवाच नाही पंढरपूरला गेले तरी तया हे संसार असं म्हणायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पंढरपूर क्षेत्राची चंद्रभागेची महती सांगताना म्हणतात चंद्रभागे नाहती. चंद्रभागेमध्ये सचल स्नान केलं नाहून निघालं की महाराज म्हणतात तया हे संसार असं म्हणायचं नाही. चंद्रभागेत नाहणंही एवढं काही सोपं नाही. महाराज म्हणतात 3 बुड्या माराव्या लागते. त्या 3 बुड्या मारायच्या त्या आपल्याला ती बुड्या मारायच्या सोडून उलटी पाय हाताळायची सवय लागली. चंद्रभागा आहे ती. त्या चंद्रभागेत खाकरून तोंड व्हायचं का. अरे ते सगळ्या तीर्थाचं तीर्थ आहे. आपण त्याची अति दक्षता घेतली पाहिजे. जा तुम्ही गंगेत असा एवढा कागद एवढी घाण कपडे धुणं अजिबात नाही. आणि आपण एवढं त्याला सांभाळलं पाहिजे. पण आपण जर तसं करीत असू तर मला वाटतं म्हणूनच का काय की सटकट येऊन बाहेर काढलं आपल्याला. पुण्य करता पाप होऊ नये म्हणून चंद्रभागेचं पावित्र्यही तेवढंच राखायचंय. कारण तिथं नुसती अंघोळ केली नाहलो आपण तरी सुद्धा आपला संसार आपल्या पाठीमागचं संपून जातो. एवढी त्या चंद्रभागेत ताकद असेल तर आपण सुद्धा थोडी मर्यादा पाळली पाहिजे. तुकोबाराय सांगतात चंद्रभागे नाती तुका म्हणे भलत्या याती. या सगळ्या 18 पकड जात्या भलत्या काही जात्या आहेत त्या बी आल्या तरी त्यांना बी तसंच आहे. तया हे संसार ऐसा बोले तो महार विठोबार कुमार. विठोबार कुमार कुंडलिका वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव जाती पंढरीस म्हणे जाईन तयास तया आहे संसार. जगद्गुरु तुकोबराय सांगतात पंढरपूरला जावं एकदा जावं. महाराज म्हणतात काय पंढरपूरची वैभव आहे. धन्य त्या नर नारी कीटक पाषाण अवघा नारायण अवतरला. पंढरपूरला गेलो तर या भावनेने जायचं आहे. या भावनेने गेलो तरच तया आहे संसार असं म्हणायचं नाही. पण महाराज म्हणतात ही भावना घेऊन पंढरपूरला गेलो का अहो घडी घडी कुठेही त्याची प्रचिती येते. महाराज ती चंद्रभागा आहे एवढी पवित्र आहे की ज्या चंद्रभागेचे खडे गारगोट्या नामदेवराच्या स्पर्शानं परीस होतात. आणि नका आपल्या हाताने परीस होईना पण एखादा परीस तर आपल्याला सापडेल की हे नका परीस सापडना. परीस मी सापडला तर हिथं ठेवून जावं लागेल. परिसाच्या बदल्याचं आपल्या संसाराचं नका संपना संसार पण हलका तर जरा होईल का नाही. हा होणार 100% होणार. म्हणून त्या पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे. आणि ही सगळी मंडळी खांद्यावरती धर्मध्वज घेऊन तुम्हाला मला दौंडी पिटी भावे चोका मेळा म्हणून सगळ्याला घेऊन जाण्यासाठी तत्पर आहेत. आपले दुर्भाग्य आहे त्यांच्यासोबत जाणं होत नाही. पण त्यांनी आपल्याला या सोहळ्यात या म्हणून अट्टासानं बोलवलं हे आपलं अहोभाग्य आहे. इथं लाभ दुनावला आहे. संत दर्शनही झालं आणि संत दर्शनही झालं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला मिळालं. धन्य मी म्हणीन आपले संचित राहिली से प्रीत तुमचे पाय ज्ञानेश्वर माऊली गणेशनाथ 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 चंद्रभागा ना चंद्रभागा तुका म्हणे भलत्या याची
विठ्ठल जय जय विठ्ठल.